मी रामदास गोगरे खानगाव मधले ठाकरवाडीतून मी एक बाईट देतो तुम्हाला की आमच्या इथे जे काही असे समाज कार्य झाले त्यामध्ये पाण्याची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल किंवा घरकुलांची समस्या असेल, हे जे काही सर्व काही केलंय ना ते आशाताई बुचके यांनी केलेलं आहे. आणि इथं आत्तापर्यंत त्या सोडून याच्या व्यतिरिक्त कोणाही पाहायला आलं नाही की इथे वस्ती आहे का, कोणी राहते का, असं कोणीही पाहायला आलं नाही किंवा काही कार्य सुद्धा केलेलं नाही. आता 40 वर्ष झाले आम्हाला पाण्याची समस्या होती. ती आशाताईंपाशी आम्ही गेलो, आम्ही समस्या मांडली. त्यांनी आमची समस्या ऐकल्यानंतर लगेच कामाला चालू केलं. म्हणजे पाण्याची आमची ती समस्या 40 वर्षापूर्वीची ती आता आम्हाला घरापुढे नळ आहेत, घराच्या दारात आम्हाला सर्व पाणी काही व्यवस्थित येते. म्हणजे एवढी समस्या आमची त्यांनी दूर केली. परंतु आणि जाण्या येण्यासाठी पावसाळ्यात आम्हाला खूप त्रास व्हायचा. गावातून यायला जायला पडायची, बारीक पोरं शाळेत जाताना पडायचे, ते घरी यायचे. म्हणजे इतका त्रास होता का असं पाऊल टाकायचं म्हटलं तरी पुढं टाकायचं कसं टाकायचं, गुडघे इथे गाळात पाय जायचं. ते सुद्धा रस्त्याचं काम आम्ही त्यांना सांगितलं की आमची अशी प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला जायला रस्ता नाही. तर त्यांचं मला वाटतं काहीतरी 3-4 महिने झाले त्यांना आम्ही सांगितलं. तर त्यांनी एवढ्या स्पीडमध्ये काम चालू केलं. आत्ताही रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे रस्त्याची पण पूर्ण समस्या झाली. आणि दुसरं म्हणजे असं की आमच्या वाडीमध्ये जे काही असे घरकुलं होती, काहींना घरांची थोडी परेशानी किंवा घर अशी मातीची होती, तर ते घरकुलं सुद्धा प्रत्येक माणसाला घरकुलं दिली. म्हणजे त्यांनी आतापर्यंत जे काय आम्ही त्यांच्याकडे मागितले ते आतापर्यंत त्यांनी कधीच आम्हाला नाही सांगितलं नाही. म्हणून आमच्या इथले हे जे ग्रामस्थ ही वाडी आहे ना, ती आम्ही इथून मागं पण त्यांच्या पाठीमागं होतो आणि इथून पुढे पण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे राहणार. हे माझा शब्द आहे वाडीतून.